आणि बुलेटिनची सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीने। मुंबईच्या आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळले। रॉयल पाम परिसरात हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिला प्रवाशाचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। अमन एव्हिएशन या खासगी कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं आणि तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। मात्र क्रॅश लँडिंग नंतर हेलिकॉप्टरने अचानक पेट घेतला आणि यात 2 पायलट आणि 1 प्रवासी जखमी झाले। सर्व जखमींना सेवन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। आरे कॉलनी मधली दृश्य आहे। मुंबईच्या आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळलं। रॉयल पाम परिसरात ही दुर्घटना घडली आहे आणि या दुर्घटनेत एका महिला प्रवाशाचा मृत्यू झालाय। 3 जण जखमी झालेत आणि या जखमींवर सेवन हिल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। फोन लाईन आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय, काय सांगाल? या भीषण अपघातामध्ये आहे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। एकूण 4 जण यामध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यापैकी 2 पायलट आणि 2 प्रवासी असल्याची माहिती मिळते। त्यामध्ये एक महिला होती आणि हा अपघात झाल्यानंतर सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं। मात्र यावेळी आहे ते एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। भीषण असा अपघात आहे। एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। या ठिकाणी आता घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत। फायर ब्रिगेडने संपूर्णपणे आग ही जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे। मात्र भीषण असा अपघात म्हणावा लागेल आणि यात ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर झालेला आहे त्याच्या बाजूला अगदी एक घर आहे आणि त्या घराच्या अगदी लागूनच हेलिकॉप्टर झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणाचा जो काही धोका आहे तो टळलेला आहे। मात्र ज्यावेळेस हेलिकॉप्टर आलं त्यावेळेस जवळपास हवेमध्ये 4 गटांगळ्या खाल्ल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर जे आहे पेट घेतला आणि हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं म्हटलेलं आहे। एकूण हा नेमका अपघात कशामुळे झालेला आहे स्पष्ट झालेला नाही। मात्र हा भीषण अपघात म्हणावा लागेल। राजू, हे आगीचे लोट संपूर्ण परिसरात पसरल्याचं कळतंय, काय परिस्थिती आहे तिथली सध्याची? फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी त्वरित दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर संपूर्णपणे आग जी आहे ती विझवण्यात आलेली आहे। कारण आरे कॉलनी ही जंगलाचा परिसर आहे आणि ज्यावेळेस हेलिकॉप्टर या ठिकाणी पडलं त्याला आग लागली आणि त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये ही आग जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते। मात्र अग्निशमक दलाच्या जवानांनी जी आहे ती संपूर्णपणे ही आग आटोक्यात आणलेली आहे। स्थानिक नागरिक जे होते ते स्थानिक नागरिकांनी सुद्धा ही आग आटोक्यात आणलेली आहे। कारण हेलिकॉप्टरचा अपघात झाला त्याच्या अगदी बाजूलाच एक घर होतं आणि त्याच्या बाजूला एक छोटासा नाला टाईप जे आहे ते पाणी वाहत होतं। त्या ठिकाणचं पाणी घेऊन जे आहे ते नागरिकांनी कुठेतरी हे संपूर्ण आग विझवण्याचे प्रयत्न केलेले आहे। त्यामुळे हे संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद राजू या सविस्तर माहितीसाठी। आपल्यासोबत होते आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। त्यांच्यानुसार ही आग जी आहे त्या आगीवर सध्या नियंत्रण आटोक्यात ही आग आणण्यात आली आहे। मुंबईच्या आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळलं होतं आणि रॉयल पाम परिसरात हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली। त्यावेळी हेलिकॉप्टरनं अचानक पेट घेतला त्यामुळे अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। दरम्यान आता ही आग आटोक्यात आल्याचं समजतंय, पण या दुर्घटनेत एका महिला प्रवाशाचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झाले। अमन एव्हिएशन या खासगी कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं आणि तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी हे हेलिकॉप्टर येत होतं। मात्र अचानक हेलिकॉप्टरनं पेट घेतला आणि ही दुर्घटना घडली आहे। यात 3 प्रवासी जखमी झाले तर एका महिला प्रवाशाचा मृत्यू झालाय। दरम्यान या दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत यांच्याकडून। मयांक, कशी झाली ही दुर्घटना, काही कारण कळतंय का? मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये एक दुर्घटना झालेली आहे। रॉबिन्सन R44 जातीचा एक हेलिकॉप्टर मुंबईतल्या आरे कॉलनीतल्या 28 नंबरच्या प्लॉटमध्ये आज सकाळी क्रॅश झालं। दुपारी 12:15 वाजता ही घटना घडली। जुहू एअरपोर्टवरून साधारणतः 12 वाजता या हेलिकॉप्टरनी टेक ऑफ केलं होतं। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार या हेलिकॉप्टरमध्ये 2 पायलट आणि 2 पॅसेंजर्स होते। पहिल्यांदा हे हेलिकॉप्टर पवन हंसकडनं होतं, मात्र त्यानंतर अमन एव्हिएशनने विकत घेतलं आणि गेले काही वर्षांपासून रॉबिन्सन R44 जातीचं हे हेलिकॉप्टर हे मुंबई दर्शन करण्यासाठी सतत आणि सातत्याने वापरलं जातं आहे। आज सकाळी 12:15 वाजता जेव्हा या हेलिकॉप्टरने टेक ऑफ केलं होतं त्याच्यानंतर जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार या हेलिकॉप्टरच्या क्लच प्लेटमध्ये खराबी निर्माण झाली, क्लच प्लेट खराब झाली आणि त्यानंतर पायलटने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला। एक प्लेन सरफेस आधी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा हेलिकॉप्टर अनकंट्रोलेबल झालं, कंट्रोलच्या बाहेर गेलं, तेव्हा दोन्ही पायलट्सनी हे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी लँड करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नांमध्ये
आरे कॉलनीमध्ये झाडांवरती हे हेलिकॉप्टर लँड झालं आणि त्या लँडिंग नंतर 4 प्रवासी म्हणजे 2 पायलट आणि 2 प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत. जी माहिती आपल्याला ह्या नुसार मिळते. सध्या त्यांची सगळ्यांची एक प्रकृती चिंताजनक म्हटली जाते. मात्र एक मोठा अपघात याला म्हणावा लागेल. फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या. हेलिकॉप्टरला आग लागली होती, ती विझवण्यात आली. आता त्या ठिकाणी एक ऑपरेशन केलं जात आहे, सर्च ऑपरेशन, की कोणी आणखीन आहे की नाही हे पाहण्यासाठी. मात्र हे अमन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर होतं. एक जॉयराईडसाठी म्हणजे एका पिकनिकसाठी किंवा मुंबई दर्शनसाठी निघालेलं हे हेलिकॉप्टर क्लच प्लेटच्या बिघाडामुळे अचानक क्रॅश झालेलं आहे. DGCAने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी अंतीच स्पष्ट होईल की नेमकं काय झालं, की ह्या दोन्ही पायलट्सना इमर्जन्सी म्हणून हे हेलिकॉप्टर आरे कॉलनीमध्ये लँड करावं लागलं आणि हेलिकॉप्टरला आग लागली होती. या आगीमध्ये हे चौघंही 2 पायलट्स आणि 2 पॅसेंजर्स होरपळले असल्याची सध्या आपल्याला माहिती मिळते.